चला, आंब्याचा सीझन आहे तर आंब्याचा हा केक एकदा नक्की बनवून बघा। यात बिलकुल मैदा वापरलेला नाही, खूप हेल्दी पद्धतीने बनवलेला आहे आणि जाळी बघा किती छान अशी जाळी पडलेली आहे। आणि हा केक जेवढा दिसायला सुंदर दिसतो ना, त्यापेक्षा जास्त खायला टेस्टी बनला होता। चला तर मग पटकन जिभेवर ठेवताच विरघळणारा मँगो केक बनवूया। तर सगळ्यात अगोदर इथे मी 1 कप रवा घेतलाय। हा बारीक रवा आहे, तुम्ही जाड बारीक कोणताही रवा वापरला तरीही चालेल। आणि सोबतच अर्धा कप साखर घेतली आहे, कारण आंबे जे आहेत ना ते खूप गोड आहेत। साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे 2-3 चमचे कमी जास्तही करू शकता। आता यामध्ये ना 4 हिरवी विलायची सोलून घालायची। विलायचीचा ना खूप छान असा फ्लेवर उतरतो केकमध्ये। इथे तुम्ही केशरही टाकू शकता। आता आपण हे रवा साखर छान असं बारीक वाटून घेऊया। खूप जास्त बारीक तर होत नाही आपण जेव्हा रवा वाटतो, पण रवा साखर मस्त एकजीव होतं। तर इथे केकचं प्रीमिक्स तयार झालंय, यालाच आपण चाळणीने चाळून घेऊया। म्हणजे हे हलकं फुलकं होतं, एरी होतं आणि केकही छान होतो। याला ना आपण थोडा वेळ साईडला ठेवूया। आता आंबा केक आहे म्हटल्यावर आंबा तर आलाच, तर इथे मी 2 केशर आंबे घेतले। तुम्ही इथे कोणताही आंबा घेऊ शकता, फक्त आंबा ना छान गोड असायला हवा, आंबट नकोय। केशर आंब्याचा कलरही छान असतो, त्यामुळे ना केकलाही छान कलर येतो। एक्स्ट्रा फूड कलर यामध्ये टाकण्याची गरज पडत नाही। आता हा आंब्याचा पल्प जो आहे ना तो मी 1 कपने मोजून घेते। मी इथे 1 कप आंब्याचा पल्प घेतलाय। याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। सोबतच यामध्ये 3/4 कप दूध घालायचंय। तर इथे मी दुधावर जी साय असते ना त्या सकट दूध घेतलंय, त्यामुळे केक खूप छान लागतो। मिल्क पावडर वगैरे वापरायची गरज पडत नाही। सगळं साहित्य एकाच वाटीने किंवा कपने मोजून घ्यायचं आहे आणि आता याची छान अशी बारीक प्युरी बनवून घ्यायची आहे। आता ना जे आपण केकचं प्रीमिक्स बनवून घेतलंय ना, यामध्ये ही आंब्याची प्युरी घालायची। थोडंसं यामध्ये मीठ घालायचं, म्हणजे केकची चव अजूनच छान लागते। आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये दूध वगैरे काहीच टाकत नाहीये। आंब्याची प्युरी करताना मी 3/4 कप दूध टाकलंय। आपल्याला हे बॅटर जे आहे ना ते थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे। खूप जास्त घट्ट नको किंवा मग खूप जास्त पातळ नको, कारण यात रवा वापरलाय तो अजून फुलल्या जाईल। मला इथे 3/4 कप दूध लागलंय, तुम्हाला 1-2 चमचे कमी जास्तही लागू शकतं। आता यावर झाकण ठेवून अर्धा ते 1 तास रेस्ट देऊया, म्हणजे यातला रवा जो आहे तो छान फुलल्या जाईल। तर इथे ना मी थोडंसं बटर घेतलं, याला मेल्ट करून घ्यायचं। बटर ऐवजी इथे तुम्ही तूप किंवा तेल वापरलं तरीही चालेल। इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट घेतले, हेही आपण बारीक कट करून घेऊया। तर इथे मी थोडेसे काजू, बदाम आणि पिस्ता घेतले। ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता, नसेल आवडत तर स्किप केले तरीही चालेल। आता ना इथे मी 2 चमचे टुटी फ्रुटी घेतली। यामध्ये ना थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं आणि गव्हाच्या पिठाने टुटी फ्रुटी छान कोट करून घ्यायची, म्हणजे ना केक बेक होताना या जिथं पडतील तिथंच राहतील। जर कोट केलं नाही तर ती केक बेक होताना तळ्याला जाऊन बसते। तर आज ना मी केक पातेल्यात बेक करणार आहे, त्यामुळे यात थोडंसं खाली मीठ टाकायचं, थोडंसं असं पसरवून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून 10 मिनिट हे पातेलं प्रीहीट करून घेऊया। तर आज मी केक कुकरच्या डब्यात बेक करणार आहे, त्यामुळे ना याला थोडंसं तेल लावून घ्यायचं। आता यामध्ये थोडंसं सुकं गव्हाचं पीठ टाकून असं पसरवून घ्यायचं, सगळ्या कडांनी छान पसरवून घ्यायचं। एक्स्ट्राचं जे पीठ आहे ना ते काढून घ्यायचं। तर इथे 40 ते 50 मिनिट झालेले आहे। हे बघा, रवाही छान फुललेला आहे। तुम्ही बघू शकता बॅटर अगोदरपेक्षा जास्त घट्टसर झालेला आहे। आता यामध्ये ना 3 चमचे मेल्ट केलेलं बटर घालायचं। बटर मेल्ट करून पूर्ण थंड करून घेतले। बटर ऐवजी तेल किंवा तूप वापरलं तरीही चालेल। बऱ्याच वेळेस असं होतं की रवा केक खाताना घशात अटकतो, त्यामुळे असं मेल्ट करून बटर घातलं की केक चवदार तर होतोच, खाताना घशातही अडकत नाही। आता यामध्ये कट केलेले ड्रायफ्रूट घालायचे, कोट केलेली टुटी फ्रुटी घालायची, थोडेसे वरतून टाकायला ठेवते। आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर टाकते आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकायचा। यावरतून 2 चमचे दूध टाकते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। ओव्हर मिक्सही करायचं नाही। यामध्ये सोडा आणि बेकिंग पावडर टाकण्या अगोदर ना केक टिन तयार असायला हवा। आता या कुकरच्या डब्यात हे बॅटर टाकायचं, थोडंसं टॅप करून घ्यायचं। वरतून बारीक कट केलेले ड्रायफ्रूट आणि टुटी फ्रुटी घालायची, म्हणजे केक वरतून खूप छान दिसतो। तर इथे हे पातेलंही छान प्रीहीट झालंय। यामध्ये ना मी अशी वाटी उलटी ठेवते, तुमच्याकडे जर असं स्टँड असेल तर तेही ठेवू शकता।
हे स्टँड या पातेल्यामध्ये बसत नाही, त्यामुळे मी वाटी ठेवली। आता यामध्ये हा डब्बा ठेवून 35 ते 40 मिनिट केक बेक करून घ्यायचा आहे। झाकण घट्ट बसेल असं ठेवायचं। मी यावरती खलबत्ताही ठेवते आणि आता 35 ते 40 मिनिट लो फ्लेमवरती केक बेक करून घ्यायचा। तर इथे बरोबर 40 मिनिट झाले, यावरचं झाकण काढून घेऊया। मस्त केक फुललेला आहे। यामध्ये चाकू किंवा टूथपिक टाकून बघायची, क्लीन निघतोय म्हणजे केक छान बेक झालाय। हा डब्बा खाली काढून घेऊया आणि अर्धा तास तरी याला थंड होऊ देऊ। तर इथे केक पूर्णपणे थंड झालाय। आता याला आपण डिमोल्ड करूया। तर अगोदर साईडने असं काढून घ्यायचा। केक गरम असताना डिमोल्ड करायचा नाही, पूर्णपणे थंड झाला की मग डिमोल्ड करायचं, नाहीतर डब्याला चिटकतं, व्यवस्थित डिमोल्ड होणार नाही। कडा छान डिमोल्ड झाल्या की वरतून एखादी प्लेट ठेवून उलटा करायचा आणि असं थोडंसं टॅप करत डिमोल्ड करून घ्यायचा। हे बघा मस्त असा केक डिमोल्ड झालाय। थोडंसं गव्हाचं पीठ लागलंय, हे काढून घेऊया। तर इथे मस्त असा केक बनवून तयार झालाय। लहान मुलांना तर खूप जास्त आवडेल, लहानच काय मोठ्यांनाही खूप जास्त आवडेल। आणि जाळी बघा केकला किती छान अशी जाळी पडली। तर तुम्हीही या पद्धतीने केक नक्की बनवून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।